ते हत्ती असल्यामुळे इथं हत्तीखाना मागील हे सगळं परिसर हा डोंगर परिसर आहे, म्हणजे वन विभाग आहे. बाहेरचे जे खांब आहेत नाही सगळे ते आता मी जस्ट मोजले ते 12 आहेत. पायऱ्या उतरून आलो, आता अजून आपल्याला अजून खाली जायचं. तर काय भारी वाटते नाही, जबरदस्त वाटते. आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे अंबाजोगाईमध्ये. अंबाजोगाई हा तालुका आहे, म्हणजे माझं गाव आहे. बीड जिल्ह्यातला एक तालुका आहे अंबाजोगाई. आणि माझ्यासोबत आहे माझा भाचा आलोक. आज त्याला फिरायला नेतो. आज ॲक्च्युली आमचा प्लॅन बनवला की आज अंबाजोगाई फिरायला जायचं. म्हणजे अंबाजोगाई हे शहर म्हणजे पौराणिक शहर आहे, खूप जुनं शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे म्हणू शकतो आपण. कारण इथे बऱ्याच जुन्या गोष्टी वगैरे आहेत इथं, म्हणजे मंदिरं वगैरे आहेत, भरपूर मंदिरं आहेत, अजून लेण्या वगैरे आहेत, असे बरेच ठिकाण आहेत. आणि ते आता बघायला चाललो. चला आता गाडी चालत गप्पा मारू. आता अंबाजोगाई शहराबद्दल सांगायचं म्हटलं तर शहर खूप जुनं आहे तसं पाहिलं तर. म्हणजे यादव काळात याला आधी जयवंती नगर म्हणायचे, कारण इथं जयवंती नावाची नदी आहे, ती वाहते म्हणून जयवंती नगर. नंतर निजामाच्या काळात ह्याला मोमिनाबाद असं नाव होतं या शहराला. आणि नंतर मग अंबाजोगाई असं नाव देण्यात आलं देवीच्या नावावरनं. जसं जोगाईची अंबादेवी आहे, अंबाबाई, तिच्या नावाने या शहराला नाव पडलं नंतर अंबेजोगाई. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंच आहे देवीबद्दल, देवीचं जी काही कहाणी आहे, तिचं नाव कसं पडलं काय आहे ते सांगितलंच मी. अंबाजोगाईला विद्येचे दुसरं माहेरघरही म्हणतात, कारण पुणे हे पहिलं माहेरघर आहे विद्येचं, आणि त्याच्यानंतर अंबाजोगाई असं दुसरं माहेरघर असं म्हणतात, कारण इथे बरेच विद्यापीठ आहेत, कॉलेज आहेत. आता आपण आलोत शिवाजी चौकात आणि इथून आपण आतमध्ये जाणार देवीच्या मंदिराकडनं. इकडनंच आपल्याला पुढं जायचं आहे. आता पहिलं ठिकाण आपण जाणार आहोत तो म्हणजे हत्तीखाना. तर ते आपण जाणार आहोत, देवीच्या मंदिरापाशी जवळच आहे. पण तुम्ही जर अंबाजोगाईला आलात आणि जर तुम्हाला पूर्ण दिवस म्हणजे फिरायचे असेल इकडच्या पर्यटन स्थळं एका दिवसात कवर होतात. बघा, हे आहे जोगाई देवीचं मंदिर, जे इकडे आपण मागच्या व्हिडिओमध्ये गेलो होतो. आता आपल्याला तिकडे नाही जायचं, आता इकडे रस्ता आहे, इकडून आपल्याला जायचे हत्तीखान्याकडे. हे बघा मित्रांनो, आपण तिकडून आलोत, म्हणजे या साईडला देवीचं मंदिर आहे. इकडून असं आलं की इथून सरळ मग असं इकडे जायचं. ही आहे जयवंती नदी आणि इथे आपण गाडी लावली आणि इथे समोरच आहे बघा हत्तीखाना, म्हणजे देवीचं योगेश्वरी देवी लग्न मंडप ज्याला म्हणतात. चला आता आतमध्ये जाऊ. हे बघा, हे आहे ते लग्न मंडप, लेणी आहे दगडात कोरलेली. आता आपण खाली जाऊ. तर आतमध्ये जाण्यासाठी इकडून रस्ता आहे. याच्या आधी पण आलास ना तू? बऱ्याच वेळा आलास ना. चला ते बघा, इथं भुयारी मार्ग आहे थोडासा छोटासा, इथून आपल्याला खाली जायचं आहे. हे आहे भुयारी मार्ग, इथून आपण आतमध्ये आलो. आणि हे आहेत बघा हत्ती. ते हत्ती असल्यामुळे इथं हत्तीखाना म्हणतात आहे ना रे. काय सभा मंडप. चला आतमध्ये जाऊ. सहसा इकडे जास्त कोणी येत नाही म्हणा, बघा पब्लिक. आणि जे येतात ते असे पिदाडी लोक, दारू पिणारे वगैरे लोक येतात. आता यांना कुणी सांगावं आता की काय कुठल्या जागेत काय करायचं ते. आता सकाळी आलो आम्ही, त्यामुळे सकाळी कोणी हे बघा नंदीची मूर्ती सगळे आता जुने झालेत, म्हणजे ऑलमोस्ट सगळे तुटलेले आहेत. हे काहीच नाही राहिलेलं. हत्ती पण बघा, हत्तीचे सोंडे वगैरे झालेत. म्हणजे याच्यावरनं अंदाज घेऊ शकता तुम्ही की बाबा किती जुन्या लेण्या आहेत या. आणि या साईडला काय रूम वगैरे आहेत ना. हे बघा सगळं काचा वगैरे सगळ्या काही केलेले, म्हणजे कुणी लोक येतात तिथं बसतात. त्याचं संवर्धन जरा केलं पाहिजे, म्हणजे सरकारने थोडं लक्ष दिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि बघा जुन्या मूर्त्या आणि आतमध्ये खोल्या आहेत. आता आपण आतमध्ये नाही जाणार. हे बघा कशी, म्हणजे काही ह्याला निगाच नाही ठेवलेली. आता ह्या लग्न मंडपाबद्दल सांगायचं म्हटलं तर अशी कथा आहे की
योगेश्वरी देवीचं लग्न ठरलं होतं परळीच्या वैजनाथांशी, आणि पूर्ण वराडी वगैरे इथं आले होते. हे लग्न मंडप होतं, इथे वराडी आले होते आणि देवीने अट घातली होती की मी जर आपलं लग्न होईल पण कोंबडा आरवायच्या आधी आपलं लग्न झालं पाहिजे तरच मी लग्न करणार आहे. यात मान्य असेल तर मी लग्नाला तयार आहे. महादेव म्हणलं ठीक आहे बाबा. आणि मग दुसऱ्या दिवशी देवीने मुद्दाम उशीर केला, म्हणजे नटण्यामध्ये वेळ घालवला आणि मग कोंबडा आरवला. त्याच्यामुळे त्यांचं लग्न झालंच नाही. मग त्याच्यावर परळी वैजनाथ म्हणजे महादेव नाराज झाले, रागवले आणि त्यांनी पूर्ण वराडाला श्राप दिला. आणि ते पूर्ण वराड हे जे दिसतंय असं म्हणतात की हे सगळं दगडाचं झालं तेव्हापासून. आणि मग इथून खालं इकडून एक भुयार आहे कुठेतरी, तिथून मग परळी वैजनाथ परत परळीला निघाले. चला आता इथून निघू आणि आता पुढे जाऊ. इकडनं राईट घेऊ, परत आपल्या मेन रोडला लागू. 2 फाटे फुटतात. इकडे वरती एक मंदिर आहे आणि इकडे एक आहे. आपण पहिले इकडे जाऊ. इकडे काय आहे? हेच आहे रेणुका देवीचं मंदिर आहे ना. आणि सरळ गेलं की मुकुंदराज स्वामींचं मंदिर. चला आता इकडे जाऊ. हां, मूळ जोगाई म्हटलं होतं तुम्हाला, ते इकडंच आहे. म्हणजे रेणुका देवी आणि मूळ जोगाई इकडंच आहे. हा सगळा डोंगराळ प्रदेश आहे. आत्ता म्हणजे हिवाळा आहे इकडं, तिथं जरा बरं आहे, जास्त ऊन नाही आहे. पावसाळ्यात तर इकडं सर्व हिरवंगार दिसत असणार आहे का नाही? हां, पावसाळ्यात तर एकदम हिरवंगार भारी वाटत आहे. हा सगळा जंगल परिसर आहे. चला आपण पोचलो जातो इथे. वन पर्यटन स्थळ हे काय? वन विभाग बीड, वन परिक्षेत्र परळी वैजनाथ. गाडी आतमध्ये लावू ना आपण, हे का नाही? चला आता गाडी आतमध्ये लावू. आपण आता आलो रेणुका देवी मंदिराच्या इथे. इथं गाडी लावली आपण. आणि हे बघा, हे मंदिर परिसर, इथं दीपमाळा आहे. इथं असं लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा वगैरे केलेले. आणि हे समोर दिसतंय ते आहे मंदिर. चला आता मंदिरात जाऊ. तर हे आहे रेणुका देवीचं मंदिर आणि या साईडला आहे मूळ जोगाई मंदिर. तर इकडे आपण नंतर जाऊ, आधी इथं दर्शन वगैरे घेऊ ह्या मंदिरात. हे बघा, हे आहे रेणुका देवीचं मंदिर. या इथे होम वगैरे पेटवण्यासाठी. चला आतमध्ये जाऊ आता मंदिरात. तर मित्रांनो, आपण दर्शन करून आलोत बाहेर आणि या इथं मंदिराचे पुजारी आहेत. आता त्यांच्याशी थोडी आपण गप्पा मारू, या मंदिराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. किती जुने मंदिर आहे हे? हे साधारणतः मंदिर असं बघा, चौलराजाच्या अगोदरचं, शशक्या 800च्या अगोदरचं. अच्छा, मग काय महत्त्व काय या मंदिराचं? ज्यावेळेस दंतासुराचा वध करण्यासाठी पार्वतीने अवतार घेतला, दंतासुराच्या युद्धाच्या वेळी सर्व युद्ध म्हणजे महिलांना म्हणजे स्त्रीशक्तीनं लढल्या गेलं. 64 योगिनी सकाळामध्ये श्रेष्ठ परशुरामा जननी म्हणून माहुरची रेणुका या त्या ठिकाणी आधिपत्य. अच्छा अच्छा, अजून काय सांगू शकता ह्या मंदिराबद्दल किंवा बाकीच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल? शके 1050 म्हणजे खोलेश्वर यादवांच्या हस्तानंतर आधिपत्य या ठिकाणी बारखांबी महादेव आहे. त्याचं 2017मध्ये उत्खनन झालं. त्या उत्खननामध्ये अशी माहिती म्हणजे त्यांनी संशोधकांनी काढली की 10,000च्या अगोदर म्हणजे सगळे 1100च्या मध्ये अंबेजोगाई किंवा आंबेगाव या ठिकाणी होतं. नंतर 1162ला शिलालेखमध्ये याच्यामध्ये उल्लेख आहे की अंबाईनगरी जिवंत तरी 1162ला बसले. तर पुरातन गाव या ठिकाणी असल्यामुळे जुनी सण आहेत रेणुका देवीची आणि मूळ जोगाईची. म्हणजे 11व्या शतकातलं हे सगळं आहे का? ते 12 त्याच्या अगोदर 1100. आता ते मेन जे मंदिर आहे जोगाईचं ते गावात आहे तिकडं, आणि इकडे ह्या साईडला मूळ जोगाई. मग त्या दोघा म्हणजे नेमका फरक काय मूळ जोगाई? फरक काय आपल्या हिंदू तसं पाहता मला तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दैवताचे 2 मंदिर असतात, जुने मंदिर नवीन मंदिर, कर्मभूमी जन्मभूमी. तर जिवंत उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल तर जेजूरच्या खंडोबा, जुनेकडे पठार, नवीन मंदिर. त्याचप्रमाणे त्याच्या 2 तुळजापूरला पण धाकटं तुळजापूर, थोडं तुळजापूर असे म्हणजे 2 मंदिर आहेत. तसंच आपल्या हिंदू धर्माप्रमाणे या देवीचे 2 मंदिर आहेत. ज्यावेळेस दंतासुराचा वध करण्यासाठी देवीनं अवतार घेतला या ठिकाणी देवीचं प्रगटस्थान सिद्धलिंग स्थळ परम पावन मूळ पीठ रेणा पण असं आरतीमध्ये उल्लेख पण आहे, नवीन काही नाही. मग नंतर दंतासुराचा वध केला आणि विजयवच्छ म्हणून मंदिर बांधण्यात गेलं. असं आहे का? हे मंदिर
म्हणजे प्रकाशात धोका त्याच्यामुळे आला नाही की या ठिकाणी पहिले जंगल होतं. साधारणतः 1997 पर्यंत या ठिकाणी रस्ता नव्हता. आता रस्ता झाली, लेट झाली लोकांना. म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे प्रसारमाध्यमाने ह्यांना म्हणजे लोकांना माहिती पडलं लवकर. हां म्हणजे बरोबर, इकडं जास्त लोक येत नव्हते त्यामुळे माहीत पडलं जंगल होता. पहिल्या लोकांना वेळ नव्हता एवढा म्हणजे वाहन वगैरे नव्हते धावपळ जेवण होतं पहिलं. आता सगळं म्हणजे सेवा झाल्या. जसे रस्ते झाले त्यामुळे सोयीस्कर झाला. ठीक आहे, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. चला आता इथून दर्शन केलं आपण रेणुकादेवी मंदिराचं आणि या इकडे मूळ जोगाई मंदिराकडे जाण्यासाठी इकडे रस्ता आहे. चला आता आपण मूळ जोगाईकडे जाऊ. बघितलं हे सगळं परिसर हा डोंगर परिसर म्हणजे वन विभाग आहे, पूर्ण जंगल आहे. आपण पायऱ्या उतरून खाली आलो की आपल्याला इथे समोरच दिसतं मूळ जोगाईचं मंदिर आणि समोरच आहे एक दीपमाळ पण आहे इकडे आणि या साईडला समोर जंगल. हे बघा, हे आहे मूळ जोगाईचं मंदिर. चला आता आपण आतमध्ये जाऊ. मित्रांनो इथून दर्शन घेतलं आपण म्हणजे रेणुका देवीचं आणि मूळ जोगाईचं आणि आता आपण निघालो 12 खांबी मंदिराकडे. आता इकडून आपण आलो होतो, आता आपल्याला सरळ जायचं इकडे 12 खांबी मंदिराकडे जाण्यासाठी. तर 12 खांबी मंदिर हे आता 2017 उत्खननामध्ये सापडले आणि बघ आता रस्ता कसला आहे माहीत नाही मला, पण जाता येईल. लेफ्ट घ्यायचं आपल्याला. कच्चा रस्ता आहे जरा, ठीक आहे, आपल्याला काय दमानी जाऊ, मजा येते जरा, वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स. तर आपण इकडनं आलो त्या रस्त्याने. थोडासा खराब रस्ता आहे, गाडी इथं लावली आणि या साईडला आहे बघा हे मंदिर 12 खांबी मंदिर. चला आता आतमध्ये जाऊ. बघा 12 खांबी मंदिर उत्खननामध्ये सापडलं 2017 साली. चला आता आतमध्ये जाऊ आपण वरती, तिथं बघू काय नेमकं मंदिर आहे, कसं आहे ते. हे बघा किती जुनं मंदिर आहे, बांधकामावरूनच कळतं आहे, दगडांवरूनच. हे बघा हे मोठे शिळं वगैरे दगड आहेत आणि याच्यावरती नंबर टाकून ठेवलेले आहेत, म्हणजे उत्खननवाल्यांनीच मार्किंग केलेलं असं नंबर टाकणार आहे. हे बघा तिथून तो परिसर सगळा दिसतोय, हे सगळं खोदलेलं दिसतंय, त्याच्यात सापडलेलं सगळं. ते बघा तिकडं पण आहे, जुन्या मूर्त्या आहेत, इकडे पण हे सगळं दगड आहेत बघा. म्हणजे जमिनीच्या खाली होतं हे खोदकाम करताना हे सापडले मंदिर बघा. म्हणजे किती जुनं मंदिर आहे म्हणजे. आणि हे नंदी असं तुटलेलं आहे ते दगड. मंदिराला 12 खांबी का म्हणतात तर मला वाटतं ह्याला 12 खांबे असतील. किती खांबे आहेत आपण बघू. आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झाले की. खांबांवरती अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत. बाहेरचे जे खांब आहेत ना सगळे ते आता मी जस्ट मोजले ते 12 आहेत. मग मला वाटतं म्हणूनच त्याला 12 खांबे असं म्हणतात. आणि आतमध्ये एक शिवलिंग आहे, आतमध्ये एक पूजा चालू आहे, पूजा करतायत म्हणून आम्ही डिस्टर्ब नाही करत आहे. आद्य कवी श्री मुकुंदराज स्वामी प्रवेशद्वार
अंबाजोगाई. तर ही आहे प्रवेशद्वाराची कमान. इकडे 2 रस्ते मिळतात. इकडे खाली एक जातो नागनाथाकडे रस्ता जातो आणि हा मुकुंदराजाकडे. चला आता आपण इकडून राईट घेतो मुकुंदराज मंदिराकडे जाण्यासाठी. चला आता पोचलो आहे मुकुंदराज स्वामी मंदिरापाशी. या इथं गाडी लावली आणि हे कमान. तिथून आपल्याला खाली जायचं आहे. चला. मुकुंदराज स्वामीचं मंदिर जे आहे ते खाली दरीमध्ये आहे. आपल्याला पायऱ्या उतरून खाली जायचं तर. आणि समोर एक पॉईंट आहे, तिथून एकदम भारी दृश्य दिसतं दरीचं. ते आपण बघूया. आता उतरून आलो. आता अजून आपल्याला अजून खाली जायचं. अजून खाली बरेच पायऱ्या आहेत. चला आता हे आहे मंदिर. आता आपण आतमध्ये जाऊ मंदिरात. तर हे आहे मुकुंदराज स्वामी महाराजाची समाधी. दर्शन करून आलोत आपण. चला मित्रांनो, आता दर्शन करून आलोत आपण खालून मुकुंदराज स्वामीचं. आणि आता परत निघालोत. आता येता येता मी पायऱ्या मोजल्या. किती पायऱ्या ते टोटल आहेत बघा, 124 पायऱ्या. म्हणजे सहज असंच मोजलं, म्हणलं बघावं किती पायऱ्या आहेत. तर 124 पायऱ्या आपल्याला खाली उतरून जावं लागतं दरीमध्ये मुकुंदराजाच्या मंदिराकडे. आता आपण आलोत मुकुंदराज स्वामी मंदिराकडून. इकडून या साईडने, या रोडने मुकुंदराज स्वामी मंदिर इकडे या खाली दरीत आहे. तर इकडून आपण आलोत आणि आपण आता ह्या साईडला झालोत ह्या घाटातून नागनाथ स्वामी मंदिराकडे. आता एक असं घाट आपल्याला असं उतरायचं आहे, खाली जायचं आहे. आता इकडे खाली आहे नागनाथ स्वामींचं मंदिर. समोर दिसतंय बघा, लेफ्ट घ्यायचं आपल्याला. कमान इथे आतमध्ये जायचं आहे. नागनाथ शिवालय, घाट नागनाथ शिवालय हे बघा. इथे आपण चाललोत या साईडला श्री घाट नागनाथ मंदिर. या इथे आपली गाडी लावली, पार्किंग केली. बऱ्याच गाड्या आल्या तिथं. आणि या साईडला आहे नागनाथ महाराजांचं मंदिर. चला आता मंदिरात जाऊन येऊ. आता मंदिरातून दर्शन करून आलो की ह्या साईडला इकडून आपल्याला आता मागे जंगलातून धबधब्याकडे जायचं आहे. चला. बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणजे मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी मी आलो तिकडं. आणि त्याच्यानंतर आज चाललो आहे परत. आज तो योग आला आहे. आता जस्ट शूज घातलेत मी, कारण थोडीफार ट्रेकिंग आहे आपल्याला. ट्रेकिंग म्हणजे वॉकिंग म्हणू शकतो, म्हणून बूट घातलेत. इथं बघा सगळं झाड आहेत. आणि त्याची बसायला जागा पण आहे, म्हणजे तुम्ही तुमचा टिफिन वगैरे घेऊन येऊ शकता. आता पिकनिक स्पॉट, जेवण करू शकता. चला आता इथून खाली उतरायचं आपल्याला. हां, भारी वाटते ना, जबरदस्त. पाण्यातून हे बघा, आता ही नदी पात्र आहे, त्याच्यातून चाललो. आता पाणी नाही आहे. आता पाणी मागच्या चालतं तर जरा पाणी होतं, पाण्यातनं जावं लागलं होतं आम्हाला. चला आता आपल्याला पलीकडे जायचं आहे क्रॉस करून. काय भारी वाटते नाही तर, जबरदस्त वाटते. आणि मी आता पाण्यात थांबलोय, ते बघा पाण्यात पाय पडून थांबले. थंडगार एकदम वाटतं एकदम. आणि खाली मासे जे आहेत ना, छोटे छोटे मासे माझ्या पायालाही करतायत, डेड स्किन्स खात आहेत. ते इथून पुढं जरा आता खोल आहे, आपण तिकडे पुढे नाही जाणार, कारण इकडे उतार आहे. आपल्याला काही स्विमिंग येत नाही, त्याच्यामुळे काय पुढे जात नाहीत आपण इथंच. आणि हा छोटा बघा, हा कसा एन्जॉय करतोय.
ते बघा कुठे गेलं वरती गेलेत लोक. इतना ऊपर जाने की जरूरत नहीं अपने को. आगे बहुत वीडियो बनाने की. ये तो ये आखरी वीडियो हो जाएगी. मग इथून काय भारी नजारा दिसतोय. माशांनी बघा कसं पायाला हे केलंय. माझ्या पायाचे डेड स्किन खात आहेत ते लोक. दोन्ही पायाला हे केले बरं का. भारी वाटतंय. तुला केलं का नाही? तुला नाही धरलं? माझ्या पायाला जास्त डेड स्किन असतं. ते काय किती येत बापू. ते बघ कसं तोंड वाचून खायला लागलाय नाही काय. एकदम क्लिअर दिसायला आता. एकदम 5-6 मासे धरलेत. सगळेच मासे आलेत माझ्या पायापासून. पायाला हे करते. भारी वाटतं. क्लिअर वॉटर आहे बरं का मित्रांनो. पाण्याखालचं एकदम क्लिअर दिसते मला. मला लोक मजा येईल का? भारी वाटायला का? थंडगार हो वाटायले. हो मग येतं का पवायला तुला? हा तिकडं खोल आहे रे जास्त पुढं. मग काय चला आता इथून निघायचं का? इथून निघू तर वाटत नाही मित्रांनो. म्हणजे भारी वाटेल कारण बाहेर थोडं ऊन लागते आणि इथं आल्यामुळे जरा पाण्यात पाय भिजवलं आणि पाणी असल्यामुळं थंडगार वाटते. चला आता मित्रांनो आपण धबधब्यावरून जाऊन आलो वरतून खाली आलो आणि या इथं मला काही सबस्क्रायबर भेटले आहेत. हे बघा एवढे सबस्क्रायबर आपले इथं भेटले. हे पण बघायला आलते. हाय का? तुम्ही सगळे इथलेच आहेत का? अंबाजोगाईतलेच प्रॉपर का बाहेर? मग पहिल्यांदा इथं आलात का कसं? नाही सारखंच येतं आम्ही. माहिती आहे म्हणजे तुम्हाला हे ठिकाण माहिती आहे ना. मी एकदा चालतो त्यानंतर ही दुसरी वेळ आहे माझं. चला मित्रांनो आपलं धबधबा बघून झालं आहे. अरे आपण इथून निघालो. आता माहीत नाही पुढचा प्लॅन काय. पुढं काय अजून बघायचं. बघू आपण पुढे अजून काय आपल्याला भेटते नाही भेटते. चला इथून तर निघालोत. आता परत आपल्याला जंगलातून बाहेर जावं लागते मंदिरापाशी. तिथं आपली गाडी लावली तिथून आपल्याला जायचं. चला आय होप तुम्हाला हा धबधबा आवडला असेल. तुम्ही कधी अंबाजोगाईला जर येत असाल तर इथे नक्की या. मस्त स्पॉट आहे पण खूप आतमध्ये जंगलामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही येत असाल तर एकटे येऊ नका. कुणी तर सोबत घेऊन या. आता बघितलं तर इकडं कुणीच नाही. आता आम्ही निघालो तर आता एकही कुणी नाही. इथं सगळे चाललेत. आपण आलोत फिरून धबधबा वगैरे बघून आलोत. हे मागे दिसतंय ते मागे दिसतंय ते आहे नागनाथाचं मंदिर. तिथं आपण जाऊन आलो आणि आता बऱ्यापैकी आपण कवर केलं सगळं. आणि मला वाटतं आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हे आपले सबस्क्रायबर आहेत ते पण चाललेत. आता निघालेत ते पण आपल्यासोबत आलेत खाली. चला भेटू. आणि चला आता व्हिडिओ इथं स्टॉप करू. भेटू आणखीन एका पुढच्या नवीन व्हिडिओ. चला बाय बाय.